माय नेम इज भूमिका चौधरी आणि आज आपण बनवूया पनीर पराठा. तर चला सुरू करूया. तर गाईस बघू शकता आज माझ्या आईने हे पनीर किसून ठेवलं आहे आणि आता आपण प्रक्रिया करूया याचं सारण बनवायची. तर चला सुरू करूया. आता त्याच्यासाठी लागणारा मसाला आपण हे करतो. त्यात हिरव्या मिरच्या घेतल्या, मी आलं घेतलं आहे 1 इंच, कढीपत्ता घेतला आहे आणि ही कोथिंबीर कापून घेतलेली. हे यात आपण वाटलेला जो मसाला आहे तुम्हाला मी तेव्हा दाखवलं, तो वाटलेला मसाला आपण आता एक खिसलेल्या पनीरमध्ये टाकत आहोत. मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलं आहे चवीनुसार. त्याचबरोबर टाकत आहोत मीठ चवीनुसार. बनवायला घेतलं त्याच्यासाठी मी हे कढी भिजवलेली आहे, साधी आपली गव्हाची कणी, आणि ते त्याचं हे मी लाटून घेतला गोळा. आता यात सारण भरते मी. जसं आपण पुरणाचं सारण भरतो त्याच पद्धतीने पनीरचं सारण यात करायचं. आणि असं गोळा करायचं आहे, प्रेस करायचं, असं दाबायचं आणि मग एक पीठ लावायचं याला गव्हाचं. आणि पराठा लाटून घ्यायचा गोल आपल्याला हवा तसा, जाड बारीक. कुठला तरी काही हे नाही, कारण ते काही मिश्रण त्याला चिपकत नाही. थोडंसं पीठ लावायचं थोडं मध्ये लाटताना, आणि आपल्याला जमेल तसा पातळ जसा मस्त छान फुलतो. हे बघा एवढा लाटला हे बघा. आणि सारण सगळीकडे गेलं आहे बघा, चारी बाजूंनी दिसतंय तुम्हाला. हे बघा, आणि फुटला पण नाही आहे. मी किती पातळ एवढा असा जाडीचा एवढा लाटला मी, असा एवढा जाड. आता मी हा शिकून घेते तवा. बघा तेल टाकायचं त्याच्यावर थोडं, म्हणजे छान त्याला वरतून आणि थोडं साईडने. तवा तापलेला हवा आपला. त्यात तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी असं ताट मस्त वाढलेलं आहे. हे 2 पराठे, मग मस्त त्याच्यावर चाट मसाला टाकला, इकडे केचप आहे आणि हे आमचं हेल्दी सूप आहे. चला आता मी तिकडे सगळं ट्राय करून दाखवते. तर सगळ्यात पहिला आपण पिऊया हे सूप. एकदम मस्त आहे, चविष्ट बनलं आहे. आणि आता आपण मस्तपैकी गरमागरम पनीर पराठे खाऊया. बघू शकता किती फ्लफी आहे, आतमध्ये पण मस्त फ्लफिंग आहे. आता आपण याला खाऊया. खूप मस्त लागते. मी खाणं एन्जॉय करते, तुम्ही व्हिडिओ बघणं एन्जॉय करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. बाय.